मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपला चॅनल फॅन्टॅसी क्रिकेट मराठीमध्ये. आणि आता आपण बोलणार आहोत आय पी एलची पुढची मॅच के के आर वर्सेस पंजाब किंग्स यांच्यामध्ये. सो ह्यांच्यामध्ये ही होणारी दुसरी मॅच आहे. पहिल्या मॅचमध्ये काय झालेलं तर ह्याच्या दरम्यानची पहिली मॅच झालेली होती, त्यामध्ये पंजाब किंग्स 111 धावांवरती ऑल आऊट झालेले होते आणि त्यानंतर त्यांनी हे आव्हान वाचवलेलं होतं. त्यांनी कोलकात्याला सुद्धा 95 रन्सवरती ऑल आऊट केलेलं होतं आणि स्कोर आपला लोएस्ट स्कोर सक्सेसफुली डिफेंड केलेला होता. सो आता पुढच्या मॅचमध्ये पंजाब किंग खेळणार आहेत के के आर विरुद्ध इडन गार्डन्सवरती त्यांच्या होम ग्राउंडमध्ये. सो इडन गार्डन्सचे होम ग्राउंड आहे, जनरली बॅटिंग फ्रेंडली पिच आहे, बॅट्समनला फेवर करतं, बट याच्यावरती स्पिनर्सला सुद्धा थोडीफार जी आहे ती मदत या ठिकाणी नक्कीच भेटते. हेड टू हेडमध्ये ह्या दोन्ही संघांमध्ये टोटल 34 सामने खेळले गेलेत, ज्यात कोलकात्याने जिंकलेत 21 सामने आणि पंजाबने जिंकलेले आहेत 13 सामने. त्यानंतर आपण या ग्राउंडचे स्टॅट्स बघून घेऊया आणि सोबतच एव्हरी प्लेअरचे सुद्धा स्टॅट्स बघूया आणि फॅन्टॅसी 11ची टीमसुद्धा आपण शेवटी बघून घेऊया. टोटल मॅच ग्राउंडवरती झाले 97, ॲव्हरेज स्कोर आहे 175 प्लस. बॅटिंग पहिली करणारी टीम जिंकली 42 वेळा आणि बॅटिंग सेकंड करणारी टीम जिंकली आहे 55 वेळा. 150हून कमी स्कोर ग्राउंडवरती 27 वेळा झाला आहे. 150 ते 169 स्कोर 21 वेळा झाला आहे. 170 ते 189 स्कोर 28 वेळा झाला आहे आणि 190हून अधिक स्कोर 21 वेळा झालेला आहे. बॉलरसाठी कशा प्रकारे वातावरण आहे तर टोटल 97 मॅचेसमध्ये पेसर्सना 436 आणि स्पिनर्सना 322 विकेट मिळालेले आहे. सो स्पिनर्सचा रोलसुद्धा ह्या ग्राउंडवरती इक्वली इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कोलकात्याच्या टीमपासून सुरुवात करूया. कर्णधार अजिंक्य रहाणे खूप चांगल्या फॉर्ममध्ये. त्यानंतर इथे क्विंटन डिकॉकच्या जागी गेल्या मॅचमध्ये रहमदुल्ला गुरबाजला खेळवलं गेलेलं, सो कदाचित उद्याच्या मॅचमध्ये सुद्धा तेच खेळतील. त्यानंतर सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसल, रमनदीप सिंग, वैभव अरोरा, एनरिक नॉर्किया, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती. आणि सोबतच इम्पॅक्ट प्लेअर म्हणून जे सध्या चांगल्या फॉर्ममध्ये ते येतील अंगक्रिश रघुवंशी. पंजाबची टीम बघूया. कर्णधार श्रेयस अय्यर जे गेल्या 3 मॅचपासून स्ट्रगल करत आहेत, बॅटिंगमध्ये फ्लॉप आहेत. त्यानंतर प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग, जॉश इग्निस, नेहल वधेरा, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेलच्या जागी परत एकदा मार्कस टॉयनिस खेळतील. त्यानंतर मार्को यन्सन, झेवियर बॅडलेट, अर्शदीप सिंग आणि युजवेंद्र चहल. आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून या ठिकाणी येतील सुयांश शेडगे किंवा हरप्रीत बरार. त्यानंतर आपण आता इंडिव्हिज्युअल प्लेअरचे स्टेट्स बघून घेऊया. जर क्विंटन डिकॉक उद्याची मॅच खेळले, जे की खेळले पाहिजेत, कारण की पंजाबच्या विरुद्ध त्यांचा ॲव्हरेज आहे 40चा आणि 12 मॅचमध्ये 428 रन त्यांनी केलेले आहेत पंजाबच्या विरुद्ध. रिसेंटमध्ये हाला की फॉर्म खूप खराब आहे. वेन्यूमध्ये 10 इनिंग्समध्ये फक्त 137 रन आहेत. त्यानंतर सुनील नारायण रिसेंटमध्ये 17 रन, 5 रन आणि 2 विकेट, 44 रन आणि 3 विकेट, 30 रन, 7 रन आणि 1 विकेट. सो बॅटिंगने फॉर्म काही जास्त चांगला नाही आहे सुनील नारायणचा, पण बॉलिंगमध्ये विकेट्स घेत आहेत. पंजाबच्या अगेन्स्ट गेल्या मॅचमध्ये 2 विकेट घेतलेल्या, 5 रन केलेले. त्याच्या गेल्या मॅचमध्ये 71 रन केलेले, 1 विकेट घेतलेली. त्याच्या आधी 0, 1 विकेट, 1 विकेट. वेन्यूमध्ये 62 इनिंग्समध्ये 657 रन प्लस 72 विकेट्स आहेत त्यांच्या नावावरती. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे, गेल्या मॅचमध्ये हाफ सेंचुरी होती. त्याच्या आधी 17, 20, 61, 38. पंजाबच्या विरुद्ध 17, 9, 29, 12, 26. वेन्यूमध्ये 15 इनिंग्स 436 रन. व्यंकटेश अय्यर रिसेंटमध्ये 14, 7, 45, 60, 3. पंजाबच्या अगेन्स्ट 7, 39, 11, 34, 3. वेन्यूवरती 17 इनिंग्स 399 रन्स. त्यानंतर अंगक्रिश रघुवंशी रिसेंटमध्ये 27, 37, 5, 50, 26. पंजाबच्या अगेन्स्ट 37, वेन्यूवरती 7 इनिंग्स 152 रन. रिंकू सिंग 17, 2, 15, 38, 32. पंजाबच्या अगेन्स्ट रेकॉर्ड खूप खराब आहे. वेन्यूमध्ये 21 इनिंग्स 512 रन्स आहेत. आंद्रे रसल, गेल्या वेळीची जी मॅच झाली पंजाब आणि के के आर, ती मॅच जिंकवण्यासाठी चान्स होता आंद्रे रसल यांना. 16 रन हवे होते. एका ओव्हरमध्ये 16 रन, 4-5 ओव्हर होत्या, पण एका ओव्हरमध्ये 16 रन करून आंद्रे रसलने ती मॅच जिंकवली असती. पण मार्को यन्सनने त्यांना बोल्ड केलं आणि ही मॅच पंजाब सहजरित्या जिंकली. रिसेंटमध्ये 21 रन केले, 1 विकेट घेतली. 17 रन केले, त्यानंतर 1 विकेट घेतली, 2 विकेट घेतल्या, 2 विकेट घेतल्या, 4 रन केले. आंद्रे रसल बॅटिंगमध्ये तर चांगल्या फॉर्ममध्ये नाही आहेत, कारण की सर्व टीम्सना आता माहिती झालं की आंद्रे रसल खेळायला आले की समोर चांगले स्पिनर्स असतील तुमच्याकडे क्वालिटी, तर ते लावायचे. आंद्रे रसल त्यांची विकेट टाकून देतात. जसं की गेल्या मॅचमध्ये रशीद खानने आऊट केलेलं होतं. पंजाबकडे सुद्धा युजवेंद्र चहल आहेत, हरप्रीत बरार आहेत किंवा मार्को यन्सन, अर्शदीप सिंग तर आहेतच. सो आंद्रे रसलला परत एकदा धोका आहे. पण कधी जर वेळ आली तर बॉलिंगमध्ये तुम्हाला एखाद दुसरी विकेट आंद्रे रसल काढून देतात. सो त्यामुळे आपण त्यांना ड्रॉप नाही करू शकत.
पंजाबच्या विरुद्ध 17 रन, त्याच्या आधी 24 रन, त्याच्या आधी 42 रन, त्याच्या आधी 35 रन, त्याच्या आधी 70 रन आणि 1 विकेट. सो त्यामुळे आंद्रे रसल इम्पॉर्टंट आहे पंजाब विरुद्धच्या मॅचमध्ये. व्हेन्यूमध्ये 44 इनिंग्स, 989 रन आणि 43 विकेट्स आहेत त्यांच्या नावावरती. त्यानंतर रमनदीप सिंग. रमनदीप सिंग चांगल्या फॉर्ममध्ये नाही आहेत, बॅटिंगमध्ये, बॉलिंगमध्ये रेकॉर्डसुद्धा काही चांगला नाही आहे आणि खेळायलासुद्धा खूप डाऊनमध्ये येत आहेत. हर्षित राणा. रिसेंट 1 विकेट, 3 विकेट, 2 विकेट, 2 विकेट, 1 विकेट. पंजाबच्या अगेन्स्ट 3 विकेट, 0 विकेट, 2 विकेट. वेन्यूवरती 15 इनिंग्स, 19 विकेट. एनरिच नॉर्किया रिसेंटमध्ये 1-1-0-3-0. पंजाब विरुद्ध 1-2-1-0. वेन्यूमध्ये अजूनही त्यांनी खेळलेलं नाही आहे. वरुण चक्रवर्ती. रिसेंट 0-2-2-0-3. पंजाबच्या अगेन्स्ट 2-0-3-1-0. व्हेन्यूमध्ये 19 इनिंग, 25 विकेट. वैभव अरोरा. रिसेंट 1-1-1-0-3. पंजाबच्या अगेन्स्ट 1-0. व्हेन्यूमध्ये 10 इनिंग्स आणि 11 विकेट्स. त्यानंतर जर कालच्या मॅचप्रमाणे, आधीच्या मॅचप्रमाणे रहमदुल्ला गुरबाज खेळले तर रिसेंटमध्ये फॉर्म यांचाही चांगला नाही आहे. अपोजिशन पंजाबच्या विरुद्ध 15-22 7 इनिंगमध्ये या व्हेन्यूवरती 182 रन्स आहेत. आता आपण पंजाबची टीम बघूया. ओपनिंग करतील प्रियांश आर्य आणि प्रभा सिमरन सिंग. हे दोन्ही प्लेयर असे आहेत, हे तुम्हाला पॉवर प्लेमध्ये मोठे पॉईंट स्कोर करून देऊ शकतात किंवा स्वस्तामध्ये आउटसुद्धा होऊ शकतात. सो तुम्हाला ह्या दोघांना घेणं किंवा न घेणं ह्या दोन्ही गोष्टीत रिस्क आहे. तुम्ही या टीममध्ये घेतलात तरी रिस्क आहे, नाही घेतलं तरी रिस्क आहे. पण जर हे प्लेयर एक 4 ते 5 ओव्हर जरी टिकले किंवा पॉवर प्ले टिकले तर तुम्हाला खूप चांगला स्कोर करून देऊ शकतात, खूप चांगले फॅन्टॅसी पॉईंट्स तुम्हाला कमावून देऊ शकतात. सो प्रभा सिमरन सिंग रिसेंटमध्ये 22, 16, 22, 36, 103. पंजाबच्या KKRच्या अगेन्स्ट 22 रन आहेत, वेन्यूवरती अजून खेळले नाहीत. प्रभा सिमरन सिंग 33, 13, 30, 42, 0. KKRच्या अगेन्स्ट 30, 54, 12, 23, 4. वेन्यूवरती 2 इनिंग्स, 66 रन्स. कर्णधार श्रेयस अय्यर गेल्या 3 मॅचपासून स्ट्रगल करतात. त्याच्या आधी 82, त्याच्या आधी प्रत्येक जाणव. KKRच्या अगेन्स्ट जी मॅच झालेली होती, आता हे ॲक्च्युली गेल्या वेळेचे KKRचे कर्णधार आहेत. KKRनं IPL ट्रॉफी जिंकवलेली आहे, पण गेल्या मॅचमध्ये 0 रन KKRच्या अगेन्स्ट. 30, 1, 47, 88. व्हेन्यूमध्ये 12 इनिंग्स, 264 रन. जॉश इग्निस 29, 14, 2. KKRच्या अगेन्स्ट 2 रन, व्हेन्यूवरती अजूनही नाही खेळलेले आहेत. त्यानंतर नेहल वधेरा 5-33, 10, 27, 9. KKRच्या अगेन्स्ट 10, 3, 6, 6. व्हेन्यूमध्ये 1 इनिंग, 3 रन. ग्लेन मॅक्सवेल कदाचित उद्याची मॅच नाही खेळणार, त्यापैकी मार्कस स्टॉयनिस खेळतील. त्यानंतर शशांक सिंग रिसेंटमध्ये 31, 1, 8, 2, 52. KKRच्या अगेन्स्ट 18, 68, 11. व्हेन्यूवरती 1 इनिंग, 68 रन. मार्को यान्सन रिसेंटमध्ये 25 रन केले, 2 विकेट, 3 विकेट, 5 रन, 0 विकेट, 34 रन. KKRच्या अगेन्स्ट 3 विकेट, 0 विकेट, 2 विकेट, 2 विकेट, 1 विकेट. व्हेन्यूमध्ये 2 इनिंग, 2 विकेट. कदाचित उद्या हे तुम्हाला सुनील नारायणची विकेट घेऊन जाताना दिसू शकतात. अर्शदीप सिंग 1-2-1-1-0. KKRच्या अगेन्स्ट 1-2-0-3-0. व्हेन्यूमध्ये 2 इनिंग, 2 विकेट. झेवियर बॅडलेट प्रत्येक मॅचमध्ये एक सिंगल विकेट भेटते त्यांना. KKRच्या अगेन्स्ट 1 विकेट, व्हेन्यूवरती अजून त्यांनी नाही खेळलेला आहे. त्यानंतर युजवेंद्र चहल रिसेंटमध्ये 1-2-4-1-0. गेल्या वेळची जी मॅच झालेली कोलकात्यासोबत, त्यात त्यांनी 4 विकेट घेतलेल्या आणि पंजाबच्या विजयामध्ये मोलाचं योगदान दिलेलं होतं. कोलकात्याला 95 वरती ऑल आऊट करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा युजवेंद्र चहल यांचा होता. त्याच्या आधी 1 विकेट, परत 4 विकेट, परत 0 विकेट, परत 5 विकेट. तर युजवेंद्र चहल उद्याच्या मॅचमध्ये एक मोठे ट्रम्प प्लेअर ठरू शकतात. व्हेन्यूमध्ये 10 इनिंग्स, 10 विकेट. त्यानंतर आता आपण एवढी इंडिव्हिज्युअल प्लेअरचे स्टॅट्स बघूया. जर क्विंटन डिकॉक उद्या खेळले तर धोका असेल. ग्लेन मॅक्सवेलपासून जर ग्लेन मॅक्सवेल खेळले तर 2दा आऊट केलं आहे. युजवेंद्र चहलने 5 वेळा आऊट केलं, हर्षदीप सिंगने 4 वेळा आऊट केलं आणि ॲव्हरेज बघा. मार्को यान्सनने 1दा आऊट केलं, ॲव्हरेज बघा ह्यांच्या अगेन्स्ट. मार्कस स्टॉयनिसने पण 3दा आऊट केलं. सो क्विंटन डिकॉकचा ॲव्हरेज खूप खराब आहे ह्या सगळ्यांच्या समोर. व्यंकटेश अय्यर चहलने 2दा आऊट केलं, 19चं ॲव्हरेज आहे. अर्शदीपने 1दा आऊट केलं, मार्को यान्सनने 3दा आऊट केलं, 4चं ॲव्हरेज आहे फक्त. श्रेयस अय्यर रसलने ह्यांना 5 वेळा आऊट केलेलं आहे, केवळ 7च्या ॲव्हरेजने. केवळ 35 रन केले आहेत श्रेयस अय्यरने आंध्रे रसलच्या विरुद्ध. 5 वेळा आऊट केलेला आहे. सुनील नारायण मार्को यान्सनने 3दा आऊट केलं आहे. गेल्या सामन्यात पण मार्को यान्सननेच आऊट केलेलं सुनील नारायणला. केवळ 2चा ॲव्हरेज आहे, केवळ 6 रन केलेत त्यांच्या विरुद्ध. अर्शदीप सिंगने 1दा आऊट केलेलं आहे. स्वतः मित्रांनो आपण हे सर्व स्टॅट्स बघून घेतले, मॅचअप्स बघून घेतले. आता आपण फॅन्टसी 11ची टीम तुम्हाला दाखवतो जी मी बनवली आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही माझी फायनल टीम नाही आहे. फायनल टीम तुम्हाला टेलिग्रामवरती भेटते टॉस झाल्यानंतर. सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम ग्रुप आपला जॉईन करायचा. तिकडे तुम्हाला टीम भेटणार टॉस झाल्यानंतर, ज्याने तुम्ही खेळू शकता.
सो आता आपण करंट टीम काय बनवली आहे, त्यामध्ये मी घेतलं आहे क्विंटन डिकॉकला. आता अपेक्षा आहे की क्विंटन डिकॉक उद्या खेळतील. त्यानंतर प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्या, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, आंद्रे रसल, सुनील नारायण, मार्को यान्सन, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा. जर उद्या क्विंटन डिकॉक नाही खेळले तर मी क्विंटन डिकॉकच्या जागी डायरेक्टली युजवेंद्र चहलला टीममध्ये घेईन. तसंही मला युजवेंद्र चहलला ॲडजस्ट करायचंच आहे टीममध्ये. सो मी कोणाच्याही जागी घेऊ शकतो, पण जर क्विंटन डिकॉक नाही खेळले त्यांच्या जागी मी चहलला नक्की घेईन. लक्षात घ्या, ही फायनल टीम नाही आहे. फायनल टीम तुम्हाला टेलिग्रामवरती भेटेल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. तुम्हाला जर एक्सेल 11 हे ॲप्लिकेशनवरती खेळायचं असेल, कारण की ते लोएस्ट कॉम्पिटिशन असते, मी पण याच ॲप्लिकेशनवरती खेळतो. सो स्मॉल लीग जिंकण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. खेळायचं असेल तर ह्याची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिली आहे. सो टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि टॉस नंतर तुम्हाला फायनल टीम त्या ठिकाणी मिळेल. व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.